रावेरमध्ये कशी परिस्थिती आहे तीही आपण पाहूयात। रावेरमध्ये या ठिकाणी संभाव्य उमेदवार धनंजय चौधरी असण्याची शक्यता आहे। वैष्णवी, आपण पाहतोय रावेरमध्ये काँग्रेसचं पारडं या ठिकाणी जड दिसतंय। धनंजय चौधरी हे या ठिकाणी निवडून येऊ शकतात। आमदार म्हणून मतदार त्यांना कौल देताना दिसतायत। त्यांच्या विरोधात होते अमोल जावळे। भाजपकडून गेल्या वेळी सुद्धा आपण पाहतोय की जावळे यांच्याकडनं तगडं आव्हान दिलं गेलं होतं, मात्र यावेळी आपण पाहतोय की काँग्रेस जे आहे हा गड राखताना दिसतायत आणि काँग्रेसचे धनंजय चौधरी हे संभाव्य आमदार या ठिकाणी आहेत। अगदीच वैष्णवी, आपण पाहतोय रावेर मतदारसंघामध्ये संभाव्य आमदार हे धनंजय चौधरी असल्याचं दिसतंय। काँग्रेसचे हे ते उमेदवार आहे। अमोल जावळे हे भाजपच्या उमेदवारांचा ते पराभव करताना पाहायला मिळतात। एकूणच या ठिकाणी संभाव्य आमदार असण्याची धनंजय चौधरीची शक्यता का आहे ते जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। रावेर विधानसभा मतदारसंघात यंदा अत्यंत चुरशीची आणि उत्कंठावर्धक अशी लढत बघायला मिळाली आहे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने धनंजय शिरीष चौधरी, तर महायुती व भारतीय जनता पक्षाच्या वतीने अमोल हरिभाऊ जावळे यांच्यात ही लढत झाली। आजी माजी आमदार पुत्रांमध्ये झालेली ही लढत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झाली आहे। आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र असलेल्या धनंजय चौधरी यांनी गेल्या 3-4 वर्षापासून मतदारसंघातला आपला संपर्क वाढवला होता। प्रकृती अस्वस्थामुळे शिरीष चौधरी यांनी ही निवडणूक लढवायला नकार दिल्याने काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती। अमोल जावळे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आपला संपर्क या मतदारसंघात वाढवला होता। भारतीय जनता पक्षाचं संघटनही या मतदारसंघात आता वाढत चाललं आहे। मात्र आमदार शिरीष चौधरी यांचा या निवडणुकांचा असलेला अनुभव, त्यांनी केलेली कामं, त्यांच्या कुटुंबाचा गेल्या 3 पिढ्यांपासून या मतदारसंघात असलेला विकासाचा वारसा, धनंजय चौधरी यांच्या मागे असलेलं युवक संघटन आणि त्यांचं एकूणच विनम्र उत्साही असं व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना विजय मिळेल अशी शक्यता मतदार व्यक्त करत आहेत। आता रावेरची सगळी परिस्थिती